पंढरपूरकडे आता शेतकरी आणि नेते रवाना होत आहेत, विठ्ठलाला साकडं घालणारे शेतकऱ्यांना काय आव्हान कराल, कुठे एकत्र येण्याचं आव्हान? गरज नसलेला शक्तीपीठ रद्द व्हावा ही महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. गेले वर्ष सव्वा वर्ष आम्ही सातत्यानं सांगतो की हा गरज नसलेला महामार्ग आहे आणि म्हणून परवा आम्ही 12 जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलं. विधिमंडळात त्याचा आवाज उठवला, परंतु सरकार ऐकायला तयार नाही. जनतेचं सरकार ऐकत नाही, लोकप्रतिनिधींचं सरकार ऐकत नाही. शेवटी विठ्ठलाचं तरी ऐकतो का हे साकडं घालण्यासाठी आम्ही पंढरपूरला आज सगळेजण 12 जिल्ह्यातली लोक जात आहोत आणि विठ्ठलाला साकडं घालणार आहे की 6 तारखेला महायुतीचे लोक ज्यावेळी अभिषेकाला येतील, दर्शनाला येतील, त्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी या शक्तीपीठाचा फेरविचार करण्याची बुद्धी देऊ ही विठ्ठलाला आम्ही साकडं घालणार आहोत. कोल्हापूर असू दे, सांगली असू दे, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये रस्ता रोको झाला. अगदी सिंधुदुर्गपासून देखील हा रस्ता रोको त्या ठिकाणी झाले आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे. आत्ता तरी डोळे उघडावेत सरकारनं, आत्ता तरी अट्टास का करावा? आधीच सरकार कर्जाच्या खाईत आहे. 50,000च्या वर पुरवण्या मागण्या या ठिकाणी गेलेल्या आहेत. 1 लाखाच्या पुढं आता म्हणजे बजेटरी तरतूद नसताना 1 लाखाच्या पुढची योजना सरकारनं त्या ठिकाणी जाहीर केल्या आणि म्हणून हा महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या खाईत नेणारा, दिवाळखोरीकडे नेणारा हा शक्तीपीठ नको अशी आमची भूमिका. खरं तर विठ्ठल आहे तो शेतकऱ्यांनी दिलेल्या अर्थात, मनापासून दिलेल्या अर्थात ऐकतो. यावेळी शेतकरी जात आहेत, काय वाटते पांडुरंग की अर्थात अखेर? नाही, 100% आता शेवटचाच पर्याय आमचा. आम्ही पहिला मोर्चा कोल्हापूरमध्ये 1.5 वर्षापूर्वी काढला, राज्याची बैठक घेतली, आझाद मैदानावर एक मोर्चा काढला, विधिमंडळात विधानसभा असू दे, विधान परिषद असू दे, इथं आवाज उठवला. म्हणजे लोकशाहीतली जी शस्त्र आहेत ती सगळे आम्ही वापरलेली आहेत. परंतु दडपशाही, हुकुमशाही पद्धतीनं मी करणारच अशी भूमिका सरकारची प्रामुख्यानं दिसते आणि मग किमान विठ्ठलाचं तरी ऐकावं, अशी आमची अपेक्षा असते. काही शेतकऱ्यांचं ह्या महामार्गाला समर्थन असल्याचा दावा मुख्यमंत्री करतायत. नाही, मी विधिमंडळात परवा सुद्धा पत्र दिलेलं आहे. 1000 शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे असं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ऑन द फ्लोर सांगितलं. आम्हाला ते 1000 शेतकऱ्यांची नावं द्या, जाहीर होऊ देत नावं. 1000 शेतकरी कोण आहेत हे तर लोकांना कळू दे, म्हणजे आम्हाला सुद्धा कळलं आमच्याबरोबर असणारे शेतकरी नेमकं कोण आहेत. ज्यांच्या जमिनी जाणार आहेत ते आमच्याबरोबर आहेत, ज्यांच्या जमिनी जाणार नाहीत त्यांनी सह्या केल्या असतील तर त्याला काय अर्थ असणार? साहेब, माझ्या जिल्ह्यातून जावं अशी मागणी केली शिवाजी पाटील आमदारांनी जिल्ह्यातील मतदारसंघात. मला वाटतं त्यांचा याबाबतला अभ्यास कदाचित कमी असणार आहे आणि म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. चंदगडमधून खाली जोडणारा रस्ता बेळगाव मार्गे जो येतो तो चौपदरीकरण करण्याचं धोरण त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारावं आणि गरजेचं नसलेलं उगाच राजकीय दृष्ट्या मी त्यात आहोत हे दाखवण्यासाठी आमदार महोदयांनी कुठलंही पाऊल उचलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. आजच्या या साकडे घालण्याच्या आंदोलनाला कोण नेते सहभागी होतात आणि शेतकऱ्यांना काय आव्हान करताय? नाही, राजू शेट्टी आणि आम्ही त्या दिवशी जाहीर केलं की आम्ही विठ्ठलाला साकडं घालू. खासदार प्रणिती शिंदे तिथे येतील, कैलास पाटील सुद्धा कदाचित आज अधिवेशन असलं तरी येण्याची शक्यता आहे आणि म्हणून जे शेतकरी आहेत ते तर येणारच आहेत. आमची सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांना विनंती आहे, ज्यांनी भूमिका पूर्वी घेतली होती, म्हणजे भाजपचे असतील, शिंदे गटाचे असतील किंवा राष्ट्रवादी अजितदादांचे असतील, या आमदारांनी सुद्धा पत्र दिले, भूमिका घेतलेले. कृपा करून त्यांनी विठ्ठलाजवळ यावं अशी आमची अपेक्षा असते. तर साहेब, पावसाळे आता अधिवेशन सुरू आहे, कशा पद्धतीने महायुती सरकारचं म्हणजे विरोधकांच्या बद्दल दिसते? कारण बबनराव लोणीकरांकडून माफीचा विषय आला, त्यावर नाना पटोले यांच्यावर ज्या पद्धतीनं कारवाई झाली, कशा पद्धतीचा व्यवहार दिसतोय महाविकास आघाडीबद्दल? एकूणच सत्ता शेतकऱ्याबद्दल प्रेम आपुलकी या सरकारला नाही. नाना पटोलेजींनी मागणी केली, बबनराव लोणीकरांनी माफी मागावी, त्याच्याऐवजी नाना पटोलेंनाच बडतप करण्याचं काम 1 दिवसासाठी करण्यात आलं. म्हणजे शेतकऱ्याचा जो आवाज उठवेल त्याला बोलायला मिळणार नाही, त्याच्यावर कारवाई होईल, हा मेसेज महायुतीनं महाराष्ट्रामध्ये दिली. आता देवांच्या माध्यमातून, विठ्ठलाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी ऐकावं ही आमची अपेक्षा आहे. शेवटी आज जनता एवढ्या ताकदीनं रस्त्यावर उतरते, हे राजकीय आंदोलन नाही आहे, किंबहुना हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. ह्याला राजकीय कलर न देता मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेच्या संदर्भात जसं 2 पावलं मागे जाण्याची भूमिका घेतली
तसं यात सुद्धा घेतली तर हरकत नाही. मला वाटतंय शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतला तर आपली माघार होत्या असं सरकारनं समजू नये. चांगला निर्णय घेताना कधी कधी मागं यावं लागतं तर ते